उमेश पटवर्धन लिखित कथा चित्रवत, सादर करती पूर्वा धारप. त्याच्या बंगल्यातल्या त्या उंची दालनातील ती सुंदर सुंदर चित्र बघून मी चकित झालो होतो. हवामान बिघडल्यानं पुढं ड्राईव्ह न करण्याचा निर्णय घेऊन मी आडबाजूच्या त्या बंगल्यावर जातो काय आणि काही वेळ थांबावं म्हणून तिथल्या यजमानांना विनंती करू असा विचार करत असताना त्या बंगल्याच्या मालकानं सुजयनं मला ओळखून त्याचा पाहुणचार घेण्याची गळ घालावी काय. सगळं स्वप्नवत. सुजय आणि मी शाळेतले मित्र, पण त्याच्या वडिलांची बदली होऊन तो 10वी नंतर कुठे गायब झाला होता कळलंच नाही. नंतर मधल्या काळात माझा त्याच्याशी काहीच संबंध नव्हता, म्हणून मला त्याला ओळखणं जरा अवघडच गेलं. त्यानं त्या अंधाऱ्या पावसाळी रात्री मला कसं ओळखलं असेल याचंच मला आश्चर्य वाटत राहिलं. तो आता मोठा चित्रकार झाला होता. का ते त्याच्या बंगल्यातल्या भिंतीवर लावलेली अप्रतिम चित्र पाहून कळतच होतं. विलक्षण जादू होती त्याच्या चित्रांमध्ये. निसर्ग चित्र असेल तर एकटक त्याकडे बघत बसावं असं वाटे. काही वेळानं आपण त्या चित्रातल्या निसर्गाचा एक भाग बनलोय असा भास व्हायचा. एक प्रकारची नजरबंदीच होऊन जायची जणू. केवळ निसर्ग चित्रच नव्हे तर माणसांची, समुदायाची, एखाद्या विशिष्ट प्रसंगाची त्यानं रेखाटलेली चित्रही मला तितकीच मंत्रमुग्ध करून गेली. चित्रातल्या व्यक्ती, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्यानं इतके जिवंतपणे रेखाटले होते की एखादा खराखुरा प्रसंगच आपल्या डोळ्यासमोर घडतोय असं वाटत राहावं. त्यातल्या एका सगळ्यात मोठ्या आकाराच्या एका चित्रानं माझ्या मनाचा ठाव घेतला. जवळपास अर्धी भिंत व्यापेल एवढं मोठं होतं ते चित्र. असं काय होतं त्या चित्रात? तसं बघायला गेलं तर त्यानं त्या चित्रात एक साधाच प्रसंग रेखाटला होता. एका रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या टेबलवर वेगवेगळ्या प्रकारची माणसं खाण्यापिण्याचा आनंद घेत बसली आहेत. बॅकग्राऊंडला मंद संगीत चालू असावं असा भास होत होता. वेटर फक्त अधूनमधून येऊन ऑर्डर देत घेत आहेत असं दिसत होतं. प्रत्येक टेबल एक छोटंसं विश्व बनलं होतं. मग त्यात एका टेबलावर 4 जिवलग मित्र छान गप्पा मारतायत, तर दुसऱ्या एका टेबलावर एक चौकोनी कुटुंब तिथल्या वातावरणाचा आणि खाण्याचा आनंद घेतोय. तर कोपऱ्यातल्या एका टेबलावर एक प्रियकर प्रेयसी एकांतात प्रेमाची ऊब अनुभवत आहेत. मनाला अतिशय प्रसन्न करणारं ते चित्र मला विशेष आवडलं, पण त्याचं नक्की कारण मला नाही सांगता येणार. योगायोगानं मी ज्या खोलीत झोपणार होतो तिथल्याच भिंतीवर ते चित्र लावलेलं होतं. किंबहुना मला ते चित्र आवडल्यानं त्यानं माझी त्या खोलीत सोय केली असावी. खोली कसली? एक छोटं दालनच होतं ते. रात्री एकदा त्या चित्राकडे बघून मी त्या दालनातले दिवे मालवले. मला सुखरूप या ठिकाणी आणल्याबद्दल देवाचे आभार मानतच मी डोळे मिटले. सकाळी मला थोडी उशिरात जाग आली. काल सुजय बरोबर 2 पेग जास्त घेतल्यानं असेल कदाचित. किंचित हँगओव्हरही जाणवत होता. डोळे उघडल्यावर माझी नजर पहिल्यांदा त्या चित्राकडे गेली. सकाळच्या उन्हात त्या चित्रावरचे रंग अजूनच उठून दिसत होते. चित्रात जवळ असणाऱ्या माणसांचे चेहरे आता जास्त स्पष्ट दिसत होते. ते बघता बघता एका जागी माझी नजर स्थिरावली आणि मी चमकलोच. चित्रात जरा दूरच्या टेबलवर एकच व्यक्ती बसली होती. काऊबॉय सारखी तपकिरी रंगाची हॅट घालून. त्यानं चौकड्याचा शर्ट आणि जीन्स घातली होती. त्याच्या कमरेला बहुधा पिस्तूलही असावं. त्याचे ते तांबूस लालसर डोळे रोखून तो समोर बघत होता. मला तो माझ्या डोळ्यात डोळे घालून रोखून पाहत असल्याचा भास झाला आणि मी अस्वस्थ झालो. मी चटकन त्या चित्रावरून नजर हटवली. मला एकदम जाणवलं की काल मी पाहिलेल्या चित्रात तो माणूस नव्हता, नक्कीच नव्हता. मला चांगलंच आठवतंय, कारण काल ते चित्र मला खूप आवडल्यानं मी ते पुन्हा पुन्हा पाहिलं होतं. मग मला फार वेळ तिथं थांबवेना. मी भरभर चालत दिवाणखान्यात जायला निघालो.
मला सुजयशी त्या चित्राबद्दल बोलणं भाग होतं. सुजय कधीचाच उठून दिवाणखान्यात बसला होता. त्याच्या प्रसन्न हास्यानं माझं टेन्शन थोडं कमी झालं आणि मी त्याला ती घटना सांगितली. चल चल बघूया असं म्हणून तो माझ्याबरोबर त्या दालनात आला. तुला माहिती करून घ्यायचंय ना तो कोण आहे ते, चल माझ्याबरोबर असं म्हणून एकदम सुजयनी माझा हात धरला आणि अक्षरशः मला थोडंसं ढकलतच त्या चित्राजवळ नेलं. हा काय प्रकार आहे ते मला समजेना, पण काहीतरी विचित्र घडतंय अशी धोक्याची घंटा मनात वाजू लागली. आम्ही दोघंही आता त्या चित्राच्या अगदी जवळ होतो. त्यानं माझा हात अगदी घट्ट पकडला होता आणि अचानक त्यानं माझ्या हातावरची पकड अजून घट्ट करून सरळ त्या चित्रावर उडी घेतली. मीही मंत्रवत तेच केलं. किंबहुना ते करण्यावाचून त्यानं मला काही पर्याय ठेवलाच नव्हता. एक अंधारा पडदा भेदून आम्ही पलीकडे आलो. आता आम्ही जणू एका नवीन जगात आलो होतो. हो, आम्ही चक्क त्या चित्रात आलो होतो. ज्या गोष्टीची मी कधी कल्पनाही केली नव्हती ती आता प्रत्यक्षात घडत होती. मी आणि सुजय त्या रेस्टॉरंटमध्ये होतो. मंद संगीत चालू होतं. वेटर ये जा करत होते आणि बसलेल्या लोकांचा गलबला ऐकू येत होता. अचानक माझी नजर समोर गेली. तो हॅटवाला काऊबॉय माझ्याकडे रोखून बघत होता. त्याची भेदक नजर पाहून माझ्या जीवाचा थरकाप झाला. मी पटकन सुजयचा हात पकडायचा प्रयत्न केला, पण मघाची त्या अंधाऱ्या पडद्यातून जाताना तो कधीचाच सुटला होता. मी सुजयकडे पाहिलं. सकाळचा प्रसन्न भाव जाऊन त्याच्या चेहऱ्यावर आता भीती दाटून आली होती. डोळे जणू प्राण याचना करत होते. तो बहुधा त्या हॅटवाल्या माणसाला ओळखत असावा असं मला वाटलं. एकाएकी तो हॅटवाला माणूस उभा राहिला आणि कमरेचं पिस्तूल काढून त्यानं हवेत एक गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून तिथे एकच गडबड उडाली. जो तो प्राण वाचवायला तिथून पळून जायचा प्रयत्न करू लागला. बाहेर जायच्या दरवाजाजवळ एकच गर्दी झाली. मी सुजयकडे पाहिलं. त्यानं एकदाच माझ्याकडे डोळे भरून बघितलं. त्याच्या डोळ्यातली व्याकुळता पाहून माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. तेवढ्यात त्या हॅटवाल्या माणसानं नेम धरून सुजयवर 2 गोळ्या झाडल्या. हा प्रसंग बघून माझा मेंदू बधीर होऊन गेला. पडता पडता सुजयनं मला जवळच्या एका खिडकीकडे पळायची खूण केली. पण त्याला सोडून मी कसा पळू? तो प्राणांतिक वेदनांनी तडफडत होता आणि परत परत मला त्या खिडकीकडे जायला सांगत होता. तेवढ्यात तो हॅटवाला माणूस पिस्तूल रोखून माझ्या दिशेने येऊ लागला. मला काय करावं तेच समजेना. एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून मी त्या खिडकीकडे पळालो आणि त्या खिडकीतून खाली उडीच मारली. परत एक अंधारा पडदा भेदून मी आता त्या दालनातल्या फरशीवर पडलो होतो. माझ्या समोरचे ते चित्र, मोठं चित्र हळूहळू विरत जात तिथे एक फक्त भिंत राहिली होती. आणि हे काय? त्या भिंतीवर सुजयचा फोटो होता. त्या फोटोवर बरीच धूळ जमली होती आणि त्या फोटोला हार घातला होता. बहुधा काही वर्षांपूर्वी कुणीतरी. मी आजूबाजूला बघितलं. तो उंची बंगला नसून आता फक्त एक पडकी वास्तू होती, जिथे कित्येक वर्षात कोणाचा वावर नसावा. भिंतींचे रंग उडालेले होते. झुमरं धुळीचा थर साचून काळपट पडलेली आणि भिंतीवरची चित्र, ती कालचीच चित्र होती, पण त्यावर धुळीची पुटं चढून ती केविलवाणी दिसत होती, त्या पडक्या वास्तूसारखी. एकदम काही विचार मनात येऊन मी उठलो आणि त्या बंगल्याबाहेर पडलो. भराभरा चालत माझ्या गाडीच्या दिशेनं जाऊ लागलो. मला आता लवकरात लवकर सुजयच्या पुण्याचा शोध घ्यायचा होता. धन्यवाद.